तुम्ही पाप करताय, तुम्हाला माझे शाप लागतील, ही भाषा होती पोलिसांनी अटक केलेल्या अशोक खरातची। भोंदू अशोक खरातला अटक झाली तेव्हा तो पोलिसांना अशा शब्दात सुनवायचा, पण आता त्याचा तोरा पुरता उतरलाय। राजकीय वरदहस्तांच्या जोरावर बडबडणारा हा भोंदू आता पायाखालची जमीन सरकल्यानं कोठडीत ढसाढसा रडतोय। भोंदू खरातचं प्रकरण बाहेर आलं, त्याचे दुष्कृत्य राज्यानं पाहिले, पण तरीही खरातला आत्मविश्वास होता। त्याला वाटत होतं राजकीय शक्ती आपल्या पाठीशी आहे, म्हणजे काही दिवसातच आपण बाहेर पडू। त्यामुळे तो पोलीस अधिकाऱ्यांनाच शाप लागेल वगैरे वगैरे बडबडत होता। पण एसआयटी अधिकाऱ्यांशी उज्जत घालणारा हा भोंदू आता पुरता खचलाय। सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार आपली सुटका होणं आता कठीण आहे हे समजल्यानंतर या महाशयांनी आता कोठडीतच 2-3 वेळा रडून गोंधळ घातलाय। खरातचा हा प्रवास पोलिसांच्या कोठडीतून आता न्यायालयीन कोठडीपर्यंत गेलाय। महिलांचं शोषण, फसवणूक आणि जमिनी बळकावणं अशा तब्बल 12 गुन्ह्यांची मालिका खरातच्या नावावर जमा झाली आहे। त्यात एका पीडितेवर अत्याचार करून तिला गर्भपात करायला भाग पाडल्याचा अत्यंत गंभीर गुन्हा सुद्धा खरातवर दाखल झालेला आहे। आज खरातची पोलीस कोठडी संपली, त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केलं गेलं। न्यायालयाने खरातला पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्याची रवानगी आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांच्या एसआयटीचं चक्र आता वेगाने फिरू लागलंय। हेल्पलाईन नंबरवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा सुरू आहे। ज्या जमिनी खरातने दहशतीनं बळकावल्या त्याही आता बाहेर येणार आहेत। थोडक्यात काय तर भक्तांना मोक्ष मिळवून देण्याचं आमिष दाखवणारा हा ढोंगी बाबा आता स्वतःच कायद्याच्या कचाट्यात अडकलाय। त्यानं केलेल्या काळ्या कारनाम्यांची कबुली त्यानं पोलिसांसमोर द्यायला सुरुवात केली आहे। या प्रकरणात काल एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन काही माहिती दिली आहे। त्या नेमकं काय म्हणाल्यात ते एकदा जाणून घेऊ। महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे एसआयटी कडे तपासाला आहे। आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडे आपण विचारपूस केलेली आहे। साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता, खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता, महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता, त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। त्याच पद्धतीनं ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाखीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता, असं आपल्याला निष्पन्न होतं। त्यामुळे आता खरातनं केलेल्या सगळ्या गोष्टी हळूहळू समोर येत आहेत। यातून वाचण्याची शक्यता नाहीच आहे याची जाणीव आता खरातलाही झाली आहे। म्हणूनच आता खरातकडे कोठडीत रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाहीये। अशोक खरातच्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा।